हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या पायथ्याशी आम्ही निघालो आणि त्या दिशेने जात होतो, कारण तिथे होतं चिन्मय तपोवन आश्रम. हे आश्रम आहे योग साधना शिकवण्यासाठी आणि मनशांती केंद्रासाठी आहे. तिथे राहायची सोय आहे. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला भली मोठी हनुमानाची मूर्ती दिसली आणि सुंदर असं शंकराचं देऊळ दिसलं. ते शंकराचं देऊळ असं आहे की त्याच्या मागच्या बाजूला बरोबर हिमालयाचे पर्वत येत असल्याने फार सुंदर दिसतात आणि अत्यंत कोरीव काम केलेली नंदीची एक मूर्ती दिसली. पुढे गेल्यानंतर दिसले आम्हाला रुद्राक्षाचं झाड. रुद्राक्षाच्या झाडाच्या प्रत्येक फांदीला भरपूर रुद्राक्षाचे घडच्या घड लागलेले होते. असं वाटत द्राक्षच आहेत, पण जवळून पाहिल्यावर ते बोरासारखे दिसत होते. पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला आश्चर्य वाटलं आणि खाली पडलेले काही रुद्राक्ष उचलण्यापूर्वी मी त्याची फुलं बघितली. फुलं अत्यंत सुंदर नाजूक होती. खाली पडलेली ती रुद्राक्ष आम्ही उचलली. कच्चे रुद्राक्षही मी पहिल्यांदाच पाहिले आणि तिथं मला दिसलं लाल रंगाचं कृष्णकमळाचं झाड. कृष्णकमळाचं लाल रंगाचं फूल मी पहिल्यांदाच बघत होते. त्याचे भरपूर वेल तिथं होते. पुढे आम्ही तसंच चालत जात असताना मला कवटी चाफा दिसला. त्यानंतर होतं तिथं रामाचं देऊळ. रामाचं देऊळ इतकं शांत होतं की ते पाऊल ठेवल्यावर एकदम मनशांती मिळाल्यासारखं झालं. डोकं एकदम शांत झालं. ऑलरेडी बाहेर थंडावा असल्यामुळे तिथे तर जास्तच गारठा होता, कारण ते संपूर्ण संगमरवरी आहे. रामाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे आणि आत आम्ही प्रदक्षिणा घालताना मागे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि तिथे आम्हाला दिसले गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणत आम्ही पुढे रवाना झालो. देवळातली शांतता अनुभवत आणि थंडावा पायाला छान वाटत होता, म्हणून हळूहळू चालत सर्व आनंद अनुभवत आम्ही पुढे जात असतानाच आम्हाला दिसली तिथली माहिती. ती माहिती पूर्ण वाचली, कोरीव काम पाहिलं आणि पुढे दिसला मोठा गाभारा. ह्या मोठ्या गाभाऱ्यातून पुन्हा रामाचं दर्शन घेतलं आणि मला राहावलं नाही. तो तरंगणारा दगड जो जाळीदार होता, सच्छिद्र होता, त्याला मी पुन्हा पाण्यात बुडवलं आणि तो पाण्यात का नाही बुडत हे माहितीच आपल्याला, पण तो सच्छिद्र. आणि बाहेर गेल्यानंतर तिथे मला शंकराचं देऊळ दिसलं. पुन्हा शंकराचं देऊळ आणि बाहेर पूर्ण छान गार्डन होतं. शंकराला नमस्कार केला आणि गार्डन पाहिलं. गार्डनमधली पक्ष्यांची किलबिलाट फारच सुंदर होती. योग साधना शिकणाऱ्यांसाठी तिथं काही घरं होती, तीही घरं